नमस्कार. न्यूज लोकल ग्लोबलच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आजच्या क्राईम डायरीमध्ये लखन बेनाडे खून प्रकरणाचा आपण मागोवा घेणार आहोत. भाग दुसरा. लखन बेनाडे खून प्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या तक्रारीनुसार संशयित लक्ष्मी हिचा पती आकाश घस्ते हा कारागृहात असताना ती लखन बेनाडेकडे राहण्यास गेली होती. तिने लखन बेनाडे याने तिचं शारीरिक शोषण केलं होतं. त्याचा राग मनात धरून आकाश घस्ते व त्याच्या साथीदारांनी लखन बेनाडे याचा कोल्हापुरातील सायबर चौकातून पाठलाग करत कर्नाटकात खून केला. लक्ष्मी हिने इन्स्टावर काही रील्स व्हायरल केल्या. लखन बेनाडे याने तिला बचत गटाचं कर्ज देतो असं आमिष दाखवून इचलकरंजीत आणलं व खोलीत डांबून ठेवून बलात्कार केला, अश्लील चित्रीकरण केलं असा आरोप केला. लखन याला चकवा देऊन आपण स्वतःची सुटका केली असंही तिने सांगितलं होतं. त्यानंतर लखन बेनाडे याने पत्नी लक्ष्मी हिने नातेवाईकांना बरोबर घेऊन मारहाण केल्याची व 4 लाख रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केल्याची तक्रार शाहूपुरी पोलिसात दिली होती. तसेच लक्ष्मी हिचे काही आक्षेपार्ह फोटो व्हायरल केले होते. लक्ष्मी हिने देखील इंस्टाग्रामवर लखन याच्या कारनाम्यांची पोलखोल करणाऱ्या रील्स टाकल्या. त्यात तिनं लखन हा राजकीय नेत्यांशी जवळीक असल्याचा फायदा घेत पोलीस ठाण्यात खोट्या तक्रारी देत असल्याचं म्हटलं होतं. तसेच लखन हा बाईलवेडा असून तो महिलांना प्रेमपाशात अडकवतो, त्यांची फसवणूक करतो, त्यांच्यापासून सावध राहा अशी महिलांना सावध करणारी रील्स व्हायरल केली होती. लक्ष्मीने व्हायरल केलेल्या रील्समधून असं दिसून येतं की लखन याच्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात तक्रार देऊन त्रास देण्याला लक्ष्मी व घरातील लोक कंटाळले होते. लक्ष्मी हिने तर लखन याला तू कुठे दिसलास तर तुला सोडणार नाही अशी धमकीच दिली होती. पाहूया लक्ष्मी नेमकं काय म्हणाले होते. बायकांवर मी अत्याचार केलेला नाही, असं केलेलं नाही. खरं ज्या महिला संघ त्यांना अत्याचार करून तिच्या संघ काय वाईट वाईट सगळं केलंय ते मी फाईल टाकली आहे. त्या फाईल मध्ये फक्त तुम्ही बघा ते फाईल की त्यानं काय काय केलेलं आहे काय काय नाही. त्याच्यावर तुमच्या डोक्यात येईल आणि कळल पण की ते माणूस काय लायकीचा आहे. ते पोराबाळांचं बघ जा की जा. हा काय दुसऱ्या शिव्या देत बसतोच आमच्या पोराबाळासनी घाणघाण. सुधर जा बाबा जरा. वाटोळ करायचं बंद कर लोकांचं. तू माझी बर्बादी केलास खरं देव कधी तर तुझी बर्बादी करल. तुझा पापाचा घडा भरूनच आलेला आहे. लखन यानेही लक्ष्मीचा फोटो असलेला स्टेटस फेसबुकवर ठेवून लक्ष्मीच्या नवऱ्यास व साथीदारांना खुन्नस दिली होती. लखन याने लक्ष्मीच्या फोटोसह ठेवलेला स्टेटस पाहूया. या स्टेटसमुळे लक्ष्मीचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्यामुळे तिच्या पतीमध्ये चीड निर्माण झाली आणि त्याने साथीदारांच्या मदतीनं लखन याचा कायमचा काठा काढला. असा बदला घेतला की त्याची हाडही शिल्लक ठेवली नाही. लखन याने यापूर्वी एका महिलेला असेच सोशल मीडियावर बदनाम केलं होतं. तसाच प्रकार लक्ष्मी हिच्या बाबतीत केला. पण लक्ष्मी हिने चोख उत्तर देऊन लखन याच्या कारनाम्यांची पोलखोल केलीच, शिवाय कायमची अद्दल घडवली. लखन याला प्रेमपाशात अडकलेल्या महिलांना बदनाम करण्याची जुनी खोड होती. पण लक्ष्मीच्या बाबतीत त्याचा हा डाव अंगलट आला, इतका की पश्चाताप करण्याची संधी मिळाली नाही.